नमस्कार पब्लिक, कसे काय मंडळी, कसे काय? मस्त ना? मी पण एकदम मस्त. करंटली आपला व्लॉग अपलोड होतोय, पण इथे एवढा नेटवर्कचा इश्यू झाला आहे. पाऊस पडलेला काल, विजा हे झाला, काय बोलतात, त्याच्यामुळे हा सगळा सीन. ट्रॅव्हलिंग सुरू झालेली आहे. मी, आई, बाबा, राया, रियांश आणि डी आम्ही सगळेच चाललो आहोत रायाच्या कपड्याची शॉपिंग करायला आणि थोडीफार छोटी छोटी कामं आहेत ती करायला. सो आय एम रिअली सॉरी, व्लॉग अजूनसुद्धा अपलोड होतोय. नाही माहिती का नेट इतकं स्लो झालेलं आहे. मी सकाळी 8 वाजता व्लॉग अपलोडिंगला टाकला आहे, पण आता फक्त 15% झालेलं आहे. आय होप पुढे नेटवर्क फास्ट भेटेल आणि व्लॉग अपलोड होईल. झाला तर चांगलं आहे, नाहीतर मला काहीतरी नवीन सोल्युशन शोधावे लागतील. पण थँक्यू सो मच की इतकी लोक मला सपोर्ट करतायत आणि कमेंट्स करतायत त्यासाठी. सो चला, रायाची बर्थडे पार्टी जर्नी आजच इथून सुरू होत आहे, तर तुम्ही सुद्धा या जर्नीमध्ये सामील व्हा. सो फायनली आता आम्ही सावंतवाडीला पोचले आहोत. तुम्ही बघू शकता की इतकं सुंदर आहे सावंतवाडी. म्हणजे मला पूर्ण नाही शूट करायला मिळालं, पण जेवढं मला मिळालं तुम्ही बघू शकता. हा सावंतवाडीचा फेमस मोती तलाव आहे आणि मी एकदा नक्की सावंतवाडीचा, फक्त सावंतवाडी एक्सप्लोअर करण्यासाठी मी एक व्लॉग बनवणार आहे. पण आता तुम्ही त्याची छोटीशी झलक बघा. खूप खूप सुंदर आहे सावंतवाडी. सो फायनली आम्ही बेबीज वर्ल्डमध्ये पोचले आहोत. आईने मस्त साडी नेसलेली आहे. उतार झालेला आहे. साठी कपडे घ्यायला आलेलो आहोत आणि इथे सगळं चाललेलं आहे. कपडे आम्ही सिलेक्ट केलेले आहेत, ते तुम्हाला डायरेक्ट रायाच्या बर्थडेच्या दिवशी दिसतील. आणि सध्या त्याची शूज ट्रायल सुरू आहे. राया, हॅलो. सो आम्ही वाडीला बेबीज वर्ल्ड म्हणून आहे, तिथे आम्ही कपडे घ्यायला आलेले आहोत. सो सध्या सगळी झालेलं आहे. फायनली 20 मेलाच दिसतील आणि आता बाकी फोटो बघूया. आता आम्ही निघालेले आहोत. आता डिनर करू. बरी बाकी छोटी मोठी कामं होती, पण काळोख झाला आणि राया आहे, रियांश आहे, लहान मुलं असल्यामुळे आम्ही ठरवलं की आता पुढे काही काम दुसरं करायचं नाही आणि लगेच निघायचं आहे. सो आता आम्ही निघालो आहे. आता डिनर वगैरे करू आणि मग आम्ही घरी जाऊ. आणि बाय द वे, जी लोक मुंबई गोवा बाय कार ट्रॅव्हल करतात हायवेने, त्यांना मी सांगू इच्छित आहे की हायवेचं काम सुरू आहे आणि ह्या मूर्ख लोकांनी कुठचीच बोर्ड किंवा कुठचाच सिम्बॉल लिहिलेला नाही आहे. म्हणजे जर समोरचा जीव जायचा असेल तर तो असाच घालतात. त्याच्यामुळे सांभाळून ट्रॅव्हल करा आणि लक्ष द्या, कारण ह्या लोकांना एवढी गाडीची अक्कल नाही आहे की पैसे घेऊन सगळे पैसे संपलेत की त्या लोकांनी एक बोर्ड सुद्धा लावलेला नाही आहे. सो एक पदरी रोड सुरू आहे, सो त्याची काळजी घ्या, सावधान राहा, सुरक्षित राहा. आणि आता बघूया आपण डिनरमध्ये काय खातो. जिंदगी के सफर में गुजर जाते गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी. इथे फायनली पार्टी सुरू झालेली आहे. डिनर
बाबांचं स्टार्टर आलेलं आहे, आमचं जेवण येते. रियांश इथे ज्यूस एन्जॉय करतोय. रायासाठी आम्ही ही चेअर घेतलेली आहे. आई त्याला दूध पाजते. सो सध्या हे सगळं सुरू आहे. गरम आहे ते. रात्री आम्ही आलो. आम्ही रात्री किती वाजता आलो आई? 10 वाजता घरी आलो आणि ऑब्व्हियसली सगळे थकले होतो. आणि सगळ्यात मोठा सीन मी तुम्हाला सांगते, असं माझ्यासोबत कधीच होत नाही. माझा फोन पहिल्यांदा लाईफमध्ये स्विच ऑफ झाला. माझा फोन कायम चार्ज असतो, पण इथे ना गडगडत होतं. त्याच्यामुळे त्या भीतीमुळे ना मी फोन चार्जिंगला लावलाच नाही आणि त्याच्यामुळे माझा फोन स्विच ऑफ झाला आणि त्याच्यामुळे मला कुठचे शॉर्ट्स घ्यायला नाही मिळाले जे घ्यायचे होते. आम्ही डीच्या फोनमध्ये काही शॉर्ट्स घेतलेत, पण काही शॉर्ट्स आहेत जे जसे हवे होते तसे आलेले नाही आहेत, पण तरी आपण ॲडजस्ट करूया. सो आता आहे 16 तारीख, 16 मे. आजचा जो व्लॉग शूट होतो आहे तो 16 मे आहे. आणि तुम्हाला कळलं असेल की नेट किती स्लो होतं, कारण माझा काल ब्लॉग 1:30 वाजता अपलोड झाला. आणि म्हणजे विचार करा की इथे नेट किती स्लो झालं आहे पावसामुळे. आणि आय गेस ऑलमोस्ट सगळीकडे झालं आहे, पण इथे जास्त झालं आहे कारण की काल ना इथे विजा पण खूप चमकत होत्या. आता घराची साफसफाई सुरू आहे. तर बघा काय 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 पूर्ण जो भांड्यांचा आपण जे भांडी लावतो ते आईने म्हणजे दोन्ही मातोश्रीने म्हणून हा साफ केलेला आहे. हा काचेचा सुद्धा स्टँड दोन्ही नाही, हा आईने इकडच्या आईने साफ केलेला आहे. हे इकडच्या आईने साफ केलेलं आहे. हे पण सगळं साफ झालेलं आहे. आणि खालती आता कचरा सुरू आहे काढायचा. ऑलमोस्ट हे तर क्लीनअप झालेलंच आहे. तिथे राया शेठ खेळत आहेत. इथे व्लॉग सुरू आहे आपला आजचा. इथे आमच्या मातोश्री आहेत ज्यांना व्लॉग टी व्हीवर पाहायचा होता. सो ते व्लॉग बघतात आणि नातवाला सांभाळतात. सो आजचा दिवससुद्धा हा असाच हॅक्टिक चालला आहे. हो, इथे माझा भाचा म्हणजे मोठा भाचा रियान झोपला आहे आणि आपली बेडरूम पण ऑलमोस्ट सेट झाली आहे. बघा बाकीचं तर सामान असं सेट होऊ शकत नाही, पण क्लीनअप झालेलं आहे. बाकी सगळं झालेलं आहे. इथे आपल्याला वॉलड्रॉ करायचं आहे, पण एवढी सगळी कामं एकदम होऊ शकत नाही आहेत. याच्यासाठी आपल्याला एक स्टेबलाइज करायचं आहे. ते सगळं एकत्र नाही होऊ शकत. शेड झोपलेले आहेत. ब्लॅकी आता बघा मी एवढा आवाज देते तो उठणार नाही, पण आईने आवाज देऊ दे. आई आवाज दे ग. आपलं हे काम दोघं काम करतात. तिथे भिंत बांधून झालेली आहे. आम्ही निघाले आहोत. थोडंफार सामान राहिलेलं आहे जे त्या दिवशी आम्हाला खरं घ्यायचं होतं आणि आम्हाला घ्यायला नाही मिळालं. सो आम्ही आता त्याच्यासाठी जातो आहे. बघूया किती सामान आता मिळतं. आय होपफुली सगळं सामान मिळावं, कारण आता एक्स्ट्रा वेळ आमच्याकडे फक्त सामान आणायला नाही आहे. उद्यापासून सगळे अरेंजमेंट सुरू करायचे आहेत आपल्या रायाच्या बर्थडेसाठी. सो प्रयत्न तर असतील की पूर्ण सामान मिळवून घ्यायचा. पुढे बघूया आता काय होतं ते. आणि बेसिकली हा एक बेसिक प्लॅन आहे रायाच्या डेकोरेशनचा. हे बेसिक सामान आहे. लेट्स सी. एकदम पावसाळी झालेला आहे. लाईक कधीही पाऊस पडू शकतो. बारीक 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 पाऊस पडतोही आहे. हे आहेत माझे पतिदेव आणि ह्या आहे निसर्ग. सो यहाँ पतिदेव और मेरी पारी हो रही है. आले आहे आणि इथे आपल्याला लागणारे जे डेकोरेशनचे थिंग्स आहेत ते आपण सगळे घेतो. सो मेन थिंग इज द टेबल डेकोरेशन, कारण आजपर्यंत टेबल डेकोरेशन हे मी कधीच केलेलं नाही आहे. सो दिस इज व्हेरी गोइंग टू बी चॅलेंजिंग की मी हे कसं करते. माझ्यासोबत केतकी आहे, डी आहे, सगळे आहेत.
पण रायाचा फर्स्ट बर्थडे तो इट शुड बी परफेक्ट. सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्या पाहिजेत. तर आता बघूया आपल्याला इथे कुठे गोष्टी मिळत आहेत. बाकीच्या गोष्टी आपण मग इथे नाही मिळाल्या म्हणजे दुसरीकडे बघू. होपफुली आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे मिळतील. आम्हाला हे 3 कलर्स मिळाले आहेत. लेट्स सी आपण आता कुठचे कलर्स घेतो. सो हे फायनल डिसिजन बीचाच असणार आहे. सिल्वर, लाईट ब्ल्यू और डार्क ब्ल्यू. स्मॉल टाउन्स जे असतात त्याची गंमत बघा. शॉप्स दिसायला छोटे असतात पण एका शॉपमध्ये सगळं अवेलेबल असतं. आम्हाला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या शॉपमध्ये. सो ते त्यांच्या गोडाऊनमध्ये आम्हाला घेऊन आले. लिटरली त्यांनी त्यांचं अख्खं गोडाऊन आम्हाला खाली करून दिलं होतं की तुम्ही बघा तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. आय गेस असे लोक खूप कमी मिळतात. इथे फायनली आम्ही रायासाठी आमच्याकडून एक बर्थडेसाठी गिफ्ट घेतलं आहे. इथे सिलेक्शन्स तर ऑप्शन्स खूप होते पण आम्ही एक असं घेतलं आहे जे त्याला 8 ते 10 वर्षापर्यंत कामी येईल. ते काय आहे ते ऑफकोर्स तुम्हाला बर्थडेच्या दिवशीच कळणार आहे. आय होप तुम्हाला हे आवडेल. आणि हे शॉप पण बघा छोटं आहे पण इथे सगळं अवेलेबल आहे. ऑलमोस्ट आपली सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आपण घरी आले आहोत. फायनली उद्यापासून सगळं ॲसेंबलिंग सुरू होणार आहे. सगळी डेकोरेशन सुरू होणार आहे. आणि आजचा व्लॉग हा म्हणजे आज जो झाला आहे व्लॉग तो उद्या येणार. सो आज आपल्या घरी माझी मोठी बहीण, माझा छोटा भाचा असे सगळे जण इथे जमलेले आहेत. यहाँ पे पाणीपुरी की पार्टी हो रही है. ओके, सो आजचा मेन्यू आहे पाणीपुरी इन्स्टंट आणि फटाफट, कारण आपल्याकडे आता टाईम नाही आहे हे बाकीच्या गोष्टी करायचा. सो लेट्स सी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे. डेफिनेटली पुढचा ब्लॉग हा बड्डेचा असणार आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. मला सांगत राहा की मी माझ्या ब्लॉग्समध्ये काय काय चेंजेस करू, काय काय दाखवू. आणि फारसं काय मला व्हिडिओ शूट करायला नाही मिळालं आहे सामान घेताना, कारण प्रत्येक छोटी गोष्ट दाखवणं मलाही चुकीची वाटते. बट आय होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि प्लीज रायन केटरिंग सर्विस आणि विद्या मसाले ह्याला नक्की सपोर्ट करा. त्याचा नंबर इथे खाली दिलेला आहे, माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. कोणाला पाहिजे असेल तर ते नक्की ऑर्डर करा. चला मग पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.